हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी झणझणीत चविष्ट अशी कोबीची एकदम चमचमीत अशी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। झटपट अशी तुम्ही 10 मिनिटात बनवू शकता आणि बिना पाणी घालता आपण झटपट अशी ही कोबीची चविष्ट भाजी बनवलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल मस्त कोबीची झटपट बनणारी आणि एकदम चविष्ट भाजी झालेली आहे आणि छान झालेली आहे। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकताय सर्वप्रथम कोबीची भाजी बनवण्यासाठी मीडियम साईजचा कोबी घेतलेला आहे। आता तो मी कट करून घेणार आहे। आता कोबी मी कट करून घेतलेला आहे, तो धुवून घेते स्वच्छ। तुम्हाला हवं तर तुम्ही कट करायच्या आधी धुवा किंवा नंतर कट केल्यानंतर धुवा। मी आता पाण्यातनं काढून घेते। या पद्धतीने मी पाणी नितळून घेतलेलं आहे। आता आपण फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे। आता तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची। जिरे मोहरी छान फुललेले आहे, त्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो चांगला मी परतून घेते। टोमॅटो इथे परतलेला आहे, त्यामध्ये एक हिरवी मिरची घातलेली आहे। आता हे 1 मिनिट परतून घ्यायचं आणि त्यामध्ये बघा 1 चमचा मी धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। जास्त काही मसाले घालणार नाही। मिक्स करून घ्यायचे मसाले तेलामध्ये। आणि इथे पाव वाटी मी इथे चण्याची डाळ भिजत घातली होती, छान अशी तासभर भिजवून घेतलेली आहे आणि ही मी मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यासोबत। आता कोबी घालायचा कट केलेला। आता सुरुवातीला तुम्हाला असा जास्त दिसत असेल, पण आपण परतून घेतल्याच्या नंतर थोडासा हा कमी होतो, त्यामुळे छान असा परतून घ्यायचा। 3 ते 4 मिनिटानंतर बघा कोबी कसा कमी झालेला आहे। परतून घेतल्यानंतर छान असा मी मसाल्यांसोबत परतून घेतलेला आहे। आता यामध्ये मीठ घालायचं, पाणी इथे आपण घालणार नाही, मीठ घालायचं आणि यामध्ये वाफेनेच आपण हा कोबी छान शिजवून घेणार आहे। मीठ घालून मी मिक्स केलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं आणि झाकण ठेवून आपण छान असं शिजवून घेणार आहे। 8 ते 10 मिनिटांमध्ये 1 ते 2 वेळा झाकण काढून आपण याला खाली वर करून घ्यायचं आहे, नाहीतर मध्ये लागू शकतो कारण पाणी घातलेलं नाही। इथे बघू शकताय 10 मिनिटानंतर मी 1 ते 2 वेळामध्ये हलवून घेतलेलं आहे। कोबी बघा छान शिजलेला आहे। शिजल्यानंतर बघा किती कमी झालेला आहे आणि छान मस्त दिसत आहे। एकदम टेस्टला छान म्हणतो आणि मऊसूद असं शिजलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। मी सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। बघा कोथिंबीर घातलेली आहे। मी इथे गॅस बंद केलेला आहे, फक्त कोथिंबीर घालून मिक्स करायचं। छान झटपट अशी मस्त चविष्ट आणि छान अशी कोबीची आपली भाजी तयार झालेली आहे। न खाणारे सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी बनते, बघू शकताय तुम्ही। एकदम चमचमीत आणि छान बनते बघा मस्त। नक्की तुम्ही या पद्धतीने झटपट बनणारी कोबीची भाजी एकदा करून बघा, टेस्टी होते। या पद्धतीने करून बघा तुम्ही, तुमची पण भाजी छान होणार मस्त। एकदम छान झालेली आहे, एकदम मस्त। नक्की या पद्धतीने झटपट बनणारी कोबीची सुकी भाजी करून बघा। कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।